महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षा ऑनलाईनऐवजी ऑफलाईन पेपर पेन पद्धतीने घेण्यात याव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की राज्यातील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ग्रामीण आणि दुर्गम भागातून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात। अशा विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तांत्रिक अडचणी आणि ऑनलाईन परीक्षांमधील संभाव्य त्रुटींचा सामना करावा लागतो। त्यामुळे ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मनसेच्या निवेदनात MPSC परीक्षा ऑफलाईन OMR शीट पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात आली असून ही पद्धत अधिक पारदर्शक व विश्वासार्ह असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीनेही स्वतंत्र निवेदनाद्वारे MPSC आणि TET परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी केली आहे। याशिवाय पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, पोलीस भरतीची घोषणा, रिक्त पदे भरणे, परीक्षा शुल्क कमी करणे, निकाल प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। स्पर्धा परीक्षांबाबत राज्यभर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खामगावात करण्यात आलेल्या या निवेदनांमुळे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत। ते आयोगाचे पेपर आम्ही देणार, आम्हाला पेपर ऑफलाईन पाहिजे। ऑनलाईनवर आमचा भरोसा नाही। कंपन्या जे पेपर घेतात त्यांच्यावर आमचा भरोसा नाही। TCS ITP सारख्या कंपन्या पेपर घेतात, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होईल, नॉर्मलायझेशन होईल, त्यामध्ये मार्क्स कुणाचे 200 पैकी 214, तर ज्यांना जे अभ्यास आहेत त्यांचे मार्क्स कमी, कुणाचा काहीही कुठल्याही प्रकारचा मार्क्समध्ये त्यांना न्याय मिळत नाही। आम्हाला न्याय पाहिजे। आम्ही पारदर्शकपणे अभ्यास करून पेपर देणार आहोत। आम्हाला MPSCचा जसा आधीपासून होतो तसा ऑफलाईन पेपर पाहिजे आणि मी ऑफलाईनच पेपर देणार, ही आमची मुख्य मागणी आहे। सर, TETचा पेपर फुटला सर, आधी नीटचा पेपर फुटला, त्याच्या लगेच 4-5 दिवसामध्ये TET पेपर झाला सर, तो पण फुटला। कसं काय फुटतात पेपर? कारण की जो गुन्हेगार आहे त्याला योग्य शिक्षा मिळत नाही। जर नीटचा पेपर फोडणाऱ्याला योग्य शिक्षा मिळाली असती तर TETचा पेपर फोडण्याची कोणाची हिंमत झालीच नसती। जर नीटचा पेपर फोडूनही TETचा पेपर फोडण्याची हिंमत होते, याचा अर्थ तुम्ही शिक्षा ती पाहिजे ती देत नाही। आम्हाला गंभीरतेने घ्या, आम्ही उद्याचं भविष्य आहे। आमचे पेपर फुटतात कसे? आम्ही 1000 रुपये 2000 रुपये फीस भरतो, तिथं पेपरला जातो आणि नंतर माहिती पडते की पेपर फुटलेला आहे। आमच्यासोबत खूप मोठा अन्याय होतो, हा फक्त विद्यार्थ्यासोबत होतो, अभ्यास करताना फक्त विद्यार्थ्यासोबत होतो। आम्हाला पेपर ऑफलाईन पाहिजे, पारदर्शक पद्धतीने पाहिजे, नॉर्मलायझेशन नको आहे। पोलीस भरतीची जाहिरात लवकरच पाहिजे। दरवर्षी पोलीस भरती झालीच पाहिजे, कारण पदरिक्त असताना सुद्धा तुम्ही जाहिरात काढत नाही। विद्यार्थी 4-4 वर्ष तयारी करतात, त्यामुळे वय निघून जातं। त्यामुळे दरवर्षी पोलीस भरती सुद्धा झाली पाहिजे। एक्झाम्स ह्या वेळेनुसार झाल्या पाहिजे, जसं MPSCने सुद्धा आम्हाला यावेळेस वेळेवर निकाल दिलेले आहेत आणि आमचा भरोसा सुद्धा आहे आयोगावर। पण गरज नसताना ऑनलाईन परीक्षा पद्धती का आणत आहे? आमचा भरोसा आहे ना तुमच्यावर, तुम्ही घ्या एक्झाम। जशा बाकीचे एक्झाम जे आहेत, सरळ सेवेच्या एक्झाम्स होत्या, आमची मागणी होती की MPSCला द्या, कारण आमच्या आयोगावर बाबा पूर्ण भरोसा आहे। पण तुम्ही काय केलं? तुमची जबाबदारी झटकून तुम्ही TCS ITPSला तुम्ही स्वतःची जबाबदारी उलट करण्यात येत आहे। हे उलटच खेळ झाला आमच्यासोबत, त्यामुळे असं काही नको। आमची मागणी एवढीच आहे, आमचे पेपर पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे, ऑफलाईनच झाले पाहिजे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, माझे जिल्हा उपाध्यक्ष, इतर पदाधिकारीच्या सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी सध्या पद्धत लावलेली आहे पेपर ऑनलाईन करायचा आणि TET पेपर किंवा इतर नीट पेपर हे पेपर सगळं फोडण्याचं जे सध्या षडयंत्र चालू आहे, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, यांच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर काही विद्यार्थी क्लासेस वगैरे काही शिक्षक लोकांनी मला पाठिंबा दिलेला आहे। या सर्वांच्या पाठिंब्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आज उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि ही विद्यार्थ्याची रास्त मागणी आहे। याच्यात काही कोणाचा राजकीय स्वार्थ नाही आहे का काही नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा प्रश्न आहे आणि विद्यार्थ्याची मागणी ही पूर्ण झालीच पाहिजे। पेपर हा ऑफलाईन झालाच पाहिजे। ऑफलाईन पेपरमध्ये पूर्णपणे हा सुरक्षितता असते। ऑनलाईनमध्ये तांत्रिक कम्प्युटरचे बिघाड असतात, विजेचा परिणाम असते, सर्व्हरचा परिणाम असते, भरपूरसे असे तांत्रिक अडचणी येतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागते। पुढे विद्यार्थी गळपास करणे किंवा इतर काही आक्षेपाचं पाऊल उचलतात। ह्या सर्व बाबी सरकारने लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे।